आज लेकाला खायचे होते भेळवाले मुरमुरे. आता अगदी काय परफेक्ट भेळवाले बनत नाहीत, पण जसे मी उन्हाळ्यात बनवायचे का कच्चे मुरमुरे, कांदा त्याच्यात टोमॅटो असे टाकून, आज त्याला तसे खाण्याची क्रेविंग झाली. मग चला म्हटलं थोडे थोडे सगळ्यांसाठीच बनवून घेतले आणि खाल्ले. आणि नंतर इकडे लागले होते मी उद्याच्या तयारीला. आता उद्या आहे श्रावण सोमवार, तर त्याचीच इकडे माझी तयारी चालली होती बेल वगैरे खुडून ठेवण्याचा. तेवढ्यातच कुणीतरी आवाज दिला, तिकडे गेले आणि नंतर मग तिकडून आले आणि राहिलेला आपलं काम करायला घेतलं होतं. इथे बेल वगैरे 108 मोजून ठेवला छान व्यवस्थित, आणि जेवढा राहिला तो पण दुसऱ्या पन्नीमध्ये भरून ठेवला. आणि नंतर इथे बघू शकता, आता रविवार असलं की आमची बॅट बॉल अजिबात सुटत नाही, म्हणजे सुटत नाही. पण आता तरी थोडीफार कमी झालेली आहे शाळेमुळे, तर आज रविवारमुळे जराशी जास्तच आहे. मग इकडे निघाले हे महाशय क्रिकेट खेळण्यासाठी. आणि नंतर लागले मी माझ्या स्वयंपाकाला. आज स्वयंपाकामध्ये बनवायची होती कारल्याची भाजी. इथे बघू शकता कारल्याच्या फोडी वगैरे मी चिरून घेतल्या होत्या, आणि नंतर मग त्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं. आता ज्या कारल्याच्या फोडी केल्या होत्या पतल्या पतल्या, त्या फोडीला छान तेलामध्ये परतून घ्यायचं. आता तेलामध्ये परतून घेतल्याने त्याच्यामधला कडसरपणा थोडासा कमी होतो. म्हणजे आता कारल्यातला कडसरपणा अगदीच काही कमी होत नाही, पण अशा प्रकारे जर भाजल्यानंतर त्याच्यामधला थोडाफार कडसरपणा कमी होतो आणि भाजी पण छान होते. नंतर मग त्याच कढईत दुसरं अजून थोडंसं तेल टाकायचं. नंतर मग आपली फोडणीला इथे चालू करायचं. जिरे मोहरी टाकायची छान अशी, आणि नंतर टाकायची त्याच्यामध्ये लसण कांद्याची पेस्ट. आता ही पेस्ट पण छान अशी परतून घ्यायची तेलामध्ये, बघू शकता समजा लालसर होईपर्यंत. आणि नंतर त्याच्यात आपले बेसिक मसाले टाकायचे, आणि ते मसाले थोडा वेळ परतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं चिंचेचं पाणी. आता चिंचेच्या पाण्याची भाजी पण कारल्याची खूप छान होते, अगदी कडू लागत नाही. नंतर मीठ टाकायचं, साखर टाकायची थोडीशी, आणि याला 5-1 मिनटं छान असं शिजू द्यायचं. अशी भाजी केली ना अगदी छान होते, खूप टेस्टी होते, आणि आपली मुलंही खातात. बघू शकता छान अशी आपली कारल्याची भाजी इथे रेडी आहे. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.